हे आहे कॅथेड्रल आणि व्ह्यू अमेझिंग आहे या प्लेसचा. आणि आता आम्ही सेंट्रल पार्कहून पुन्हा एकदा न्यूयॉर्कच्या इथे आलो आहे सिटीमध्ये. आणि काहीतरी आता नवीन पॉईंट बघू. आय थिंक युनायटेड नेशन्स राईट, UN बिल्डिंग, युनायटेड नेशन्सची आता आपण जरा बिल्डिंग वगैरे बघूया. लेट्स गो. Yeah, this section, okay. Let's go. सो वॉकिंग टूरच चालू आहे आपली. आणि मस्त आहे, सिटी क्लीन आहे. ओके. Apple, I think it's a story. काहीतरी वादावादी चालली आहे, पण आपण एन्जॉय करायचं. डू नो वॉट्स दिस? आय थिंक ॲपल शोरूम. Yes. Yeah. Apple, Fifth Avenue. Fifth Avenue, Apple. Hold on, man. Just a minute. Okay, let's go. हा धूर काय असते ना ते कधी गरम आहे, गरम आहे की हा. सो गाइस, लुई विटॉन इथे आहे. पर्स वगैरे कोणाला घ्यायची असेल तर तुमचं तुम्ही येऊन घ्या. अख्खा ट्रिपचा खर्च निघेल माझा त्या पर्समध्ये. सो मी आहे सध्या 57th स्ट्रीटला आणि जस्ट फिरतोय मी. सॉरी. Sorry. Maybe he's coming. What? Trump Tower. So maybe he's coming. Who? Look. Oh, Trump Tower. Just a minute. Just a minute. I think ट्रम्प येणार आहे असं म्हणतायत. आणि हा आहे ट्रम्प टॉवर. गाईज, हा आहे ट्रम्प टॉवर. ओके,
रिपोर्टर कॅमेरामॅन सगळे तयार आहेत आणि असं वाटते की ट्रम्प येणार आहे आता. ओके बघूया, बघायला मिळालं. ट्रम्पला हाय करतो, एवढा लांब आलो आहे आणि जर त्याला भेटलो नाही तर नाराज नको व्हायला उगीच. एवढ्या लांब येऊन भेटला नाही तसं नको म्हणायला नंतर त्याने. या दिस इज ट्रम्प टॉवर बाय द वे. ओके खतरनाक व्ह्यू आहे हा. सो हे आहे स्वरस्की, इथं एकदा यायला लागते. आणि बऱ्याच गोष्टी आज आपण वॉकिंग टूरमध्ये बघतोय आणि खूप इम्पॉर्टंट स्ट्रीट आहे हा. मागे अजून ट्रम्प टॉवर दिसत असेल. येस, ब्लॅक कलरचा. आणि आता आम्ही UN बिल्डिंगकडे जाणार आहे जिथे अजून एकदा ट्रम्प टॉवर दिसेल जो की नवा ट्रम्प टॉवर आहे. जो असं म्हटलं जातं की UN पेक्षाही उंच आहे. ओके सो बघूया. हे चर्च सो काहीच ऊन जास्त आहे दरवर्षीप्रमाणेच. सो जरा काहीतरी घेतलं आहे प्यायला. सो आज वेदर पण चांगला आहे. इट्स गुड वेदर. The most important cathedral church. ओके कॅथेड्रल. St. Patrick. Okay, St. Patrick's. It's cathedral, right? Yeah. Okay. Coño, cobraba. लोक इथे क्रॉस करायला खूप गडबड करतात. सो आपण पण करूया. आणि मला इकडे जायचं आता. आता प्रॉपर न्यूयॉर्कर सारखं जगतोय. बघत असाल तुम्ही एवढ्या वेळात. मागे एवढ्या बिल्डिंग आहेत सगळ्या आणि कॉन्फिडेंटली सगळंच करणार तुम्ही आयुष्यात. एवढं कॉन्फिडेंटली काहीच केलं नव्हतं. सो हे आहे कॅथेड्रल आणि व्ह्यू अमेझिंग आहे या प्लेसचा. सो मी आता चाललेलो आहे रॉकफेलर सेंटरला, जी की एक फेमस बिल्डिंग आहे आणि जी आहे ती मला दिसते इथून. फक्त मी कन्फर्म करेन की हीच आहे. हीच आहे बिल्डिंग आणि व्ह्यू तुम्हाला दाखवतोच मी आता. आणि ही आहे बिल्डिंग. ओके सो मी एकदम पीक ठिकाणी आहे कुठल्या तरी. रॉकफेलर सेंटरच्या समोर आहे मी आणि खतरनाक वाईब्स आहे तिकडे. Right now. The worst of the worst. सो गाईज इथून मी पुन्हा हे आहे कॅथेड्रल. अच्छा हेच कॅथेड्रल होतं काय? मी उगीच फिरून आलो तिकडून चांगला व्ह्यू येत होता. Because they don't want to risk their eternal salvation. It's a clown mask and it sucks. सो गाईज मला अजून काही मित्र भेटलेले आहेत. सो मला बेसिकली म्हणजे माझ्या मित्राला मित्र भेटलेले आहेत आणि आता आम्ही चाललो आहे युनायटेड नेशनची बिल्डिंग बघायला. हे एक आहे त्यातलेच
आणि हा एक आहे. सो ही 2 निळा शर्ट घातलेली लोक आता आपल्यासोबत असणार आहेत थोड्या वेळासाठी. This way. This way? So, I think ही एम्पायर स्टेट बिल्डिंग आहे असं मला वाटतंय. नाही, ही एम्पायर स्टेट आहे. एम्पायर स्टेट सारखी वाटते. खूपच उंच बिल्डिंग आहे. ती मिडटाऊन मॅनहॅटन आहे. मिडटाऊन मॅनहॅटन. आणि ही बिल्डिंग मला कायम जर्सी सिटीतनं दिसते. ही बिल्डिंग. आज मस्त वेदर आहे. प्लेझंट वेदर आहे इथून चालायला. आणि आय थिंक या साईडला आहे हडसन रिव्हर आणि जर्सी सिटी. आणि आम्ही युनायटेड नेशनची बिल्डिंग शोधतोय. ठीक आहे. ओके, दिस वन इज बिल्डिंग. Let's go. Check guys, starting with this building. Yeah. Which one? Okay, this one. प्रत्येक चौकात एक वेगळा व्ह्यू येतो आहे गाईज. खतरनाक आहे आणि प्रत्येकच व्ह्यू खतरनाक आहे. आता आपण आहोत 49 स्ट्रीट. सो जरासा थँक्यू. सो गाईज मी मस्तपैकी चिकन पिझ्झा लाईक बफेलो पिझ्झा घेतलेला आहे. बफेलो चिकन. खूप प्रकारचे पिझ्झे आहे इकडं. Another one. This one is Caesar. या चिकन विथ लाईक सीझर. या गाईज खूप प्रकारचे पिझ्झे आहेत एवढे. ठीक आहे. आणि अजून किंमत माहीत नाही आहे. ऑर्डर तर दिली आहे मी. रुबाब असा असावा. ठीक आहे. This one is pineapple, right? Yeah. Pineapple is pizza. Yeah. Nice. ओके, सो मी आता आलेलो आहे युनायटेड नेशनच्या बिल्डिंगकडे. आणि ही जी समोर बिल्डिंग दिसते ही आहे युनायटेड नेशनचं न्यूयॉर्कमधलं दुकान. सो आपण एकदम जवळ जाऊ तिकडे. या. And here is the old Trump Tower. This one. This one. It's Old higher, one or new one? It's higher than United Nations. Yes. So it's an old one or new one? Older one. Older one. Okay. It's higher than.
bridge. But I think it's for car. But maybe there is some walking here. So guys, हा आहे जुना ट्रम्प टॉवर. खूपच उंच आहे. भावानं युनायटेड नेशनपेक्षाही उंच बांधला आहे. माझाच मोठा आहे. Jeste da bi bilo više od ovog. सो खूप लांब आलो आहे आम्ही इकडे आणि बघू शकता तुम्ही. आय थिंक चायनाचा झेंडा दिसतोय. हा चायना इकडे काय करले. आणि भाऊ आपल्या ट्रम्प भाऊंचा टॉवर बघा. प्रचंड उंच आहे. प्रचंड उंच आहे. सुटकेस कोणाचीच राहिले वाटतं. सो गाईज बघू शकता मागे आहे युनायटेड नेशन्सची बिल्डिंग आणि इकडे ट्रम्प टॉवर मी दाखवला मगाशी. आणि ह्या चौकात आम्ही जरा फोटोशूट करतो आहे त्यांच्यासोबत. चांगली लोक आहेत ही, मनानं चांगली लोक आहेत. आणि सगळ्या देशांची झेंडे होती थोडीफार. US तर दिसतोय. आणि इकडे हा कुठं आहे, जर्मनी आहे काय. सो गाईज ही जी बिल्डिंग आहे या बिल्डिंगचं जे कन्स्ट्रक्शन करतानाचं जे मटेरियल आहे ते सगळ्या देशांमधून घेतलं गेलेलं आहे असं मला या गृहस्थांनी सांगितलं. सो सगळ्या देशांचं कॉन्ट्रीब्युशन आहे विटा सिमेंट बिमेंट मटेरियल आणायला. सो केले बाबा काहीतरी यांनी सुद्धा. ओके सो गाईज समोर जी दिसते ती आहे क्रायस्लर बिल्डिंग. ही फेमस बिल्डिंग आहे. काही मी सध्या क्रायस्लर बिल्डिंगच्या पायथ्याशी आहे आणि ती पण फेमस बिल्डिंग आहे. सो हा अख्खा एरिया अगेन खूपच ऑसम आहे. सो अनदर स्टनिंग बिल्डिंग गाईज. सो गाईज हे आहे ग्रँड सेंट्रल टर्मिनल आणि अनदर फेमस लँडमार्क आहे. सो आता आपण आहोत पर्शिंग स्क्वेअरला. हा एकेकाळचा खूप फेमस आहे स्क्वेअर आणि दिसू शकतो का फेमस आहे. हे ग्रँड सेंट्रल टर्मिनल पण इथेच आहे आणि खूप गोष्टी आहेत तिथं एवढ्याशा ह्याच्यामध्ये.
आपल्याला जातो एक स्टेशनसाठीच, कारण जे माझ्यासोबत जे दोघं जण आहेत त्यांना आपल्याला W लाईनमध्ये सोडायचं आहे आणि टाइम्स स्क्वेअरला सोडून मग थोडं टाइम्स स्क्वेअर बघून मग आपण आजचा दिवस पास करू, कारण खूप चाललं आहे. Okay, so for our final adventure we are heading towards Times Square, right? Which direction? I think आपण almost आलो आहे. You can get the feel. So guys, मी आहे टाइम्स स्क्वेअरच्या जवळ, टाइम्स स्क्वेअरला चाललो आहे आणि ही जस्ट ग्लिम्स आहे का टाइम्स स्क्वेअरवर मी वेगळा ब्लॉग करणार आहे. आणि टाइम्स स्क्वेअर फेमस आहे रात्रीसाठी, त्या ॲड्स आणि सगळ्या येतात, सो त्या बघण्यासाठी. सो गाईज टाइम्स स्क्वेअरचा प्लॅन ड्रॉप करून जस्ट आता एम्पायर स्टेट बिल्डिंग, जी की ऑलरेडी आपण एकदा बघितली होती, त्याचा ग्लिम्स घेऊ आणि देन आय विल हेड बॅक टू न्यू जर्सी. सो गाईज दिस इज एम्पायर स्टेट बिल्डिंग, जी मागच्या वेळेला पण एकदा बघितली होती आपण. आणि हा आहे हेराल्ड स्क्वेअर. आणि मेन म्हणजे इथून मला मिळणार आहे, मला बस मिळणार आहे न्यू जर्सीसाठी. डायरेक्ट 5 स्टेशन आहे. गुगल मॅप आणि इंटरनेट चालू असणं एकदम इम्पॉर्टंट आहे, त्यापेक्षा इम्पॉर्टंट सध्या इथे काही नाही आहे. सो 33rd स्ट्रीटला मला जायचं आहे, क्रॉस करून. सो गाईज जरासं गुगल मॅप माझा गंडला आहे नेट नसल्यामुळे, सो जरा लोकांना विचार फायनली मला 33rd स्ट्रीटवरचं 5 स्टेशन मिळालेलं आहे. आणि इथं कुठेतरी कॉर्नरला आहे म्हटलं आहे तो, आणि ते मिळालं की मग काय सुट्टी देत नसते मी. खूप मोठा ब्लॉग झाला आहे आय नो हा, पण आय विल चेक की सेंट्रल पार्क आणि हा मला 2 ह्याच्यात करता येईल का नाही, कारण अदरवाईज खूप मोठा ब्लॉग आहे हा. ओके, इथं कुठेतरी 5 स्टेशन असायला पाहिजे. सो गाईज मी परत एकदा आलेलो आहे WTCला, कारण पास चेंज करावा लागला मला. सो आता एक जस्ट 1 स्टेशन आणि आय विल बी होम. सो थँक्स फॉर वॉचिंग, दॅट्स इट फॉर टुडे, आणि सी यू इन द नेक्स्ट ब्लॉग. बाय.